धडगाव नगरपंचायतीची 6 पट अन्यायी करवाढ, नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे संताप। धडगाव नगरपंचायतीने मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट मोठी वाढ केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली। नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता घरांचेच मोजमाप केल्याचा आणि नागरिकांच्या संमतीशिवाय परस्पर फॉर्म भरल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। एकही शाळा नसताना अव्वाच्या सव्वा शिक्षण कर लादल्याने आणि मोठ्या शहरांपेक्षाही जास्त कर आकारणी केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले। तक्रारींकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने थेट अंतिम करवाढ जाहीर केल्याने लोकशाहीचा गळा आवडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। धडगाव नगरपंचायतीने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे, पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती। आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, पण ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात। आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1:30 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे। त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं। धडगावच्या नागरिकांसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे। त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे।